मिरजेत कचरा डेपोच्या जागेवर सेल्फी पॉइंटची निर्मिती। आरोग्य विभागाने राबविलेल्या निर्णयाचे जनतेतून कौतुक। कचरा मुक्त मिरज शहर करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रस्त्यावर पडत असलेल्या कचरा डेपोच्या ठिकाणी सेल्फी पॉइंटची निर्मिती करून एक चांगला उपक्रम राबविण्यास सुरुवात केल्याने मिरजकर नागरिकांमधून महापालिका प्रशासनाच्या भूमिकेचे व संकल्पनेचे कौतुक केले जात आहे। मिरज शहरात ठिकठिकाणी रस्त्यावरच कचऱ्याचे डेपो होते, त्यामुळे हा कचरा दररोज उचलताना आरोग्य विभाग व सफाई कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत होता। त्यामुळे आरोग्य विभागाने रस्त्यावरील कचरा डेपो असलेल्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून कचरा डेपोच्या ठिकाणी सेल्फी पॉइंटची निर्मिती केली आहे। या सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून कचरा डेपोच्या ठिकाणी बांबूचे बॅरिकेटिंग तयार करून त्यास रंगरंगोटी करून टाकाऊ पाण्याच्या बाटल्यापासून व टायरचा उपयोग करून तसेच कचरा न टाकण्याबाबतचे डिजिटल बॅनर लावून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। तसेच कचरा डेपोच्या ठिकाणी झाडे लावलेल्या कुंड्या ठेवून स्वच्छतेबरोबरच वृक्षारोपणाचा संदेश देखील नागरिकांना दिला आहे। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 आणि 4 अंतर्गत येत असलेल्या भारतनगर 100 फुटी रोडलगत असणारे मनेर यांच्या घरासमोरील कचरा डेपोच्या ठिकाणी सेल्फी पॉइंटची निर्मिती करून महापालिकेने भारतनगर, हडको कॉलनी तसेच 100 फुटी रोड परिसरातील नागरिकांना रस्त्यावर कचरा न टाकता तो गोळा करून घंटागाडी आल्यानंतरच घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन करून जनजागृती केली आहे। या ठिकाणी बनविलेल्या सेल्फी पॉइंटला महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, प्रभाग 3चे स्वच्छता निरीक्षक नितीन कांबळे, कचरा उठाव निरीक्षक जिजाराम मोरे, मुकादम अनिल मादरगे, मुकादम महेश खाडे, संजय सर्वदे कर्मचारी आदींनी भेट देऊन पाहणी केली व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी व सफाई कर्मचारी यांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी आरोग्य विभागाने शहर कचरामुक्त करण्यासाठी चांगली भूमिका घेतली असून सेल्फी पॉइंट हे त्या दृष्टीने उचललेले पाऊल असल्याचे सांगत, या सेल्फी पॉइंटमुळे आरोग्य विभाग तसेच सफाई कर्मचाऱ्यांवर वाढलेला ताण कमी होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे यावेळी सांगितले। यावेळी प्रभागातील असलम मनेर, हमीद खान, दिनेश जाधव, डॉक्टर कोळेकर, M.A. मुजावर, आमिर खान आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इसाक अब्दुल करीम मनेर, निवृत्त प्राचार्य, या ठिकाणी माझं घर आहे आणि निवृत्त झाल्यानंतर जवळजवळ 1 वर्ष झालं। या 1 वर्षात मी सुरुवातीस 6 महिने नाही परंतु या मागील 4 महिन्यात आमच्या जाधव सरांनी आणि त्यानंतर मी जाधव सरांनी एक अर्ज महानगरपालिकेला केलेला होता। मी प्रसारमाध्यमातून पेपरला सकाळला एक बातमी दिलेली होती आणि त्याची दखल घेऊन महानगरपालिकेने आज जे आहे सेल्फी पॉईंट या ठिकाणी ते निर्माण करत आहेत। हे महानगरपालिकेचं जे सहकार्य आहे आणि महानगरपालिकेने जी दखल घेतलेली आहे तर महानगरपालिकेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। असंच आता महानगरपालिकेने हे काम केलेलं आहे, परंतु आमचं सर्व नागरिकांचं एक कर्तव्य बनतं की या ठिकाणी स्वच्छता ठेवणं आणि येथे कचरा न टाकणे, जेणेकरून आपल्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही। आपली मिरज ही आरोग्य पंढरी आहे आणि ही आरोग्य पंढरी तशीच साबित राहावी यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करायला पाहिजे। धन्यवाद। मिरज प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये भारतनगर परिसरामध्ये 6 नंबर 23 शेजारी कचऱ्याचा मोठ्या स्वरूपात कचरा पडत असल्याने नागरिकांची तक्रारी वारंवार होत्या। त्यामुळं लहान मुलं शाळेला येतात आणि कुत्र्यांचा उद्भव झालेला आहे। त्या ठिकाणी कचऱ्याचा काहीतरी विल्हेवाट लावा आणि तसं ते पॉईंट बंद करा अशी मागणी होती नागरिकांची। त्याशिवाय आमचे SI नितीन कांबळे यांच्या नियोजनाखाली आज तिथे त्या स्पॉटला आम्ही सेल्फी पॉईंट केलेला आहे आणि आता कचरा ते मुक्त केलेला आहे। पण इथं परिसर नागरिकांना आम्हाला एक आव्हान आहे की महापालिकांनी जे तुमच्यासाठी जे आरोग्य पंढरी आहे आपली महामिरज त्यात कुठल्याही प्रकारचा रोगराई पसरू नये यासाठी आम्ही जी कचरामुक्त सिटी करणार आहे। तर नागरिकांनी जर महापालिकेत सहकार केला तर महापालिका क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठेही रस्त्यावर कचरा पडल्याला दिसणार नाही आणि कुठलीही रोगराई तुम्हाला दिसणार नाही आणि भटक्या कुत्र्यांचं पण विल्हेवाट अट्टेपुटून जाणार आहे। जर आपण रस्त्यावर कचरा टाकला तर कुत्री आणि बोकड जनावर एक उभारणार आणि नागरिकांना रोष निर्माण होणार आणि महापालिकेला त्याला कारवाई करता अडचण निर्माण होणार। त्यासाठी इथे परिसर नागरिकांना मला एकच आव्हान आहे की आपण या सेल्फी पॉईंटमध्ये कचरा कुठं टाकू नये आणि हे कचरा सेल्फी पॉईंट स्वच्छ आणि स्वच्छ ठेवावं ही म्हणजे आव्हान करतो नागरिकांना।